रेडिओ स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 11th स्टँडर्डचं आय टी मधला सेकंड चॅप्टर, दॅट इज इंट्रोडक्शन टू DBMS. सो इंट्रोडक्शन टू DBMS हा एक खूप बेसिक, इझी आणि एक खूप छोटा चॅप्टर आहे. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत व्यवस्थित ऐकून घेतलं, नोट्स व्यवस्थित नोट डाऊन करून घेतले, तर हा एक खूप सोपा चॅप्टर बनू शकतो आणि तुम्ही आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकता या चॅप्टरमध्ये. आता हे इझी चॅप्टर काय, कारण याच्यामध्ये कोडिंगचा काही पार्ट नाहीये. जसं की तुम्ही चॅप्टर 3 मध्ये बघितलं होतं, HTML कोडिंग डिस्कस केलं आपण, जावास्क्रिप्ट कोडिंग डिस्कस केलं आपण. सो या चॅप्टरमध्ये ॲज सच कोडिंग काही नाहीये. ओनली दिस चॅप्टर इज कम्प्लिटली बेस्ड ऑन थिअरी ऑफ डेटाबेस. So what is DBMS? Let's start discussing the concept of DBMS more in detail. So before starting this chapter, we must know the full form of DBMS. So DBMS stands for Database Management System. Database Management System. हा फुल फॉर्म तुमच्या एक्झामला, तुमच्या पेपरमध्ये वगैरे खूप कॉमनली विचारतात. DBMS स्टँड्स फॉर डॅश. तुम्हाला हे फुल फॉर्म माहिती पाहिजे. DB म्हणजे डेटाबेस, MS म्हणजे मॅनेजमेंट सिस्टम. आता DBMS मॅनेजमेंट सिस्टम हे बेसिकली काय आहे तुम्हाला तर काहीच माहित नाही. फर्स्ट टाइम तुम्ही हे वर्ड ऐकत असाल, DBMS, बरोबर. तर IT मध्ये DBMS एक खूप इम्पॉर्टंट टर्म आहे आणि आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये DBMS एव्हरीवेअर वी यूज, इन एव्हरी ॲस्पेक्ट वी यूज, इन एव्हरी सेक्टर DBMS इज यूज नाव इज व्हेरी कॉमनली. कसं, त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देणारच आहे. आधी DBMS समजून घेऊ आपण. तर DB म्हणजे डेटाबेस. तर डेटाबेस समजायच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे डेटा काय असतो. ठीक आहे, ऑलरेडी आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये डिस्कस केले डेटा काय असतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल, एक क्लास आहे, ठीक आहे, क्लास 11th स्टँडर्ड आहे, बरोबर. 11th तुमचं जे काय बॅच असेल, B1, B2, B3, जेईचं बॅच असेल, तुमचं नीटचं बॅच असेल, ठीक आहे, तुमचं जे काय बॅच 11th फॉर एक्झाम्पल एक बॅच, ठीक आहे. आता 11th बॅचमध्ये फॉर एक्झाम्पल्स आहे 50 स्टुडंट्स. किती स्टुडंट्स आहेत, जस्ट एक एक्झाम्पल आहे बरं का, 50 स्टुडंट्स आहेत. आता मी 50 स्टुडंट्सकडनं काही इन्फॉर्मेशन मागितलं, जसं की त्यांचं नाव, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा 10th स्टँडर्डचे मार्क्स, त्यांचा आधार कार्ड नंबर. आता हे सगळं मी स्टुडंट्सकडनं कलेक्ट केलं. आता तुम्ही सांगा, प्रॅक्टिकली मी हे सगळं माझ्या मेमरीमध्ये स्टोअर करू शकतो का? कॅन आय स्टोर ऑल द इन्फॉर्मेशन ऑफ द स्टुडंट नेम, स्टुडंट कॉन्टॅक्ट नंबर, स्टुडंट ॲड्रेस इन माय मेमरी? नॉट पॉसिबल. एवढं आपण सगळं स्टोअर करू शकत नाही आपल्या मेमरीमध्ये. तर पण मला एवढं सगळं डेटा पाहिजे, पण हे सगळं डेटा मला कुठेतरी स्टोअर करायचं आहे. तर मग पिक्चरमध्ये तो DBMS. आता तुम्ही जर DBMSचा वापर केला ना, तर तुम्ही सगळं इन्फॉर्मेशन, सगळं डेटा एक सिस्टमॅटिक मॅनरमध्ये स्टोअर करू शकता आणि तुम्हाला ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही ते डेटाला रिट्राईव्ह पण करू शकता. रिट्राईव्ह म्हणजे काय, तुम्ही आता स्टोअर करून ठेवलं, नंतर तुम्हाला ते डेटा रिटर्न पण भेटू शकतो. दॅट इज कॉल्ड एज DBMS. सो DBMS IT मध्ये एक सॉफ्टवेअर आहे बरं का. DBMS काय, IT मध्ये DBMS एक सॉफ्टवेअर आहे, ज्या सॉफ्टवेअरमध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो. ठीक आहे. सो डेटा आणि डेटाबेस मधला डिफरन्स समजून घ्या. डेटा म्हणजे फक्त जर एका स्टुडंटचा मार्क जर मी घेतलं, आता क्लासमध्ये 50 स्टुडंट्स आहेत, फक्त मी एक स्टुडंटचं नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, 10th स्टँडर्ड मार्क्स असं बोलत असेल, तर दॅट इज वन पीस ऑफ कंटेंट, दॅट इज डेटा. ठीक आहे. आता जर मी पूर्ण 50 स्टुडंटचं नेम, कॉन्टॅक्ट नंबर कलेक्ट केलं, दॅट इज कलेक्शन ऑफ डेटा. सो कलेक्शन ऑफ डेटा इज कॉल्ड एज डेटाबेस. लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. तर तुम्ही लाईक हे नोट करून घेऊ शकता तुम्ही. डेटाबेस म्हणजे काय असतो, कलेक्शन ऑफ डेटाबेस, कलेक्शन ऑफ डेटा. ठीक आहे. ठीक आहे. तर so I can say here, what is database? Collection of interrelated data. ठीक आहे. व्हॉट इज इंटररिलेटेड? आता फॉर एक्झाम्पल मी नेम घेतोय, तर सगळ्यांचे नेमच आले पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. दॅट इज डेटाबेस ऑफ नेम. जर मी कुणाचा रोल नंबर घेतोय, तर त्याच्यामध्ये सगळे रोल नंबरच असले पाहिजे. जर मी कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर घेतोय, तर त्याच्यामध्ये फक्त कॉन्टॅक्ट नंबर असले पाहिजे. आपण त्याला म्हणतो इंटर रिलेटेड डेटा. कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा इज नोन ॲज डेटाबेस. ठीक आहे. समजलं डेटाबेस काय? तर आपण ज्यावेळेस डेटाला असं कलेक्ट करतो, फॉर एक्झाम्पल 11th बॅचचा डेटा काय, 11th स्टँडर्डचा डेटाबेस काय,
तुमच्या क्लासमध्ये जे काही स्टुडंट्स आहेत सगळ्यांचं नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, ठीक आहे, आणि ॲड्रेस जर मी कलेक्ट केलं आणि सगळं एका शीटमध्ये स्टोअर केलं किंवा सगळं एका डेटाबेसमध्ये सगळं एकत्र कलेक्ट केलं, फॉर एक्झाम्पल सगळं एकत्र कलेक्ट केलं आणि एका ठिकाणी ठेवलं, तर त्यालाच आपण म्हणतो डेटाबेस. समजा सगळ्यांना नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, ॲड्रेस सगळं एकत्र कलेक्ट करायचं आणि सगळं एकत्र कलेक्ट करणं आणि सगळं एकत्र ठेवणं, त्यालाच आपण म्हणतो डेटाबेस. आता हे डेटाबेस मेंटेन करण्यासाठी एक सॉफ्टवेअर असतो, त्याच सॉफ्टवेअरला आपण म्हणतो डीबीएमएस. डीबीएमएस काय एक सॉफ्टवेअर आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता डीबीएमएसचं डेफिनेशन काय म्हणतो मग? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डीबीएमएस? डीबीएमएस इज अ सॉफ्टवेअर. बघा, डीबीएमएसचं डेफिनेशनच असं स्टार्ट होतो. डीबीएमएस इज अ सॉफ्टवेअर विच इज यूज टू स्टोअर अँड मॅनेज द डेटाबेस. समजलं सगळ्यांना? परत एकदा रिपीट करतो. डीबीएमएस काय? डीबीएमएस इज अ सॉफ्टवेअर विच इज यूज टू स्टोअर, विच इज टू क्रिएट और विच इज टू मॅनेज द डेटाबेस. आपण स्टोअर करू शकतो, क्रिएट करू शकतो, मॅनेज करू शकतो, अल्टर करू शकतो म्हणजे मॉडिफाय करू शकतो, आपण रिट्राईव्ह करू शकतो. ठीक आहे, हे सगळं ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो आपल्या डेटाबेसवरती आणि त्या सॉफ्टवेअरलाच आपण म्हणतो डीबीएमएस सॉफ्टवेअर. समजलं सगळ्यांना? इन शॉर्ट परत एकदा सिम्पल करून सांगू तर आपण सगळं लक्षात ठेवू शकत नाही, तर आपण सॉफ्टवेअरचा वापर करू आणि सगळं डेटा आपण मेंटेन करू. तर ज्यावेळेस आपण डेटाला कलेक्ट करतो त्यालाच आपण म्हणतो डेटाबेस, आणि डेटाबेस मेंटेन करण्याचं जे सॉफ्टवेअर असतो त्यालाच आपण म्हणतो डीबीएमएस सॉफ्टवेअर. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे, चलो. सो आय होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे. इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण आपला चॅप्टर स्टार्ट करू शकतो डीबीएमएस. ठीक आहे. आता इंट्रोडक्शन मध्ये बघा तेच सांगितलं त्यांनी. इन आवर डे टू डे लाईफ एव्हरी पर्सन युजेस डेटाबेस इन व्हेरियस वेज. Like people use phone diary book or phone book which contains name, address, email ID, phone number, etc. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला खूप सारा इन्फॉर्मेशन भेटतो, पण आपण सगळं इन्फॉर्मेशन आपल्या मेमरीमध्ये स्टोअर करू शकत नाही. म्हणून आपण डीबीएमएस सॉफ्टवेअरचा वापर करतो सगळं इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुमच्या मोबाईल फोनमध्ये तुम्ही जे कॉन्टॅक्ट्स बघता तो पण एक डीबीएमएस असेल, बरोबर. आता मोबाईल फोनच्या कॉन्टॅक्ट्समध्ये तुम्ही लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर लक्षात ठेवता का? नाही, आपण कॉन्टॅक्ट नंबर लक्षात ठेवत नाही, पण आपण काय लक्षात ठेवतो? आपण लक्षात ठेवतो नाव. लोकांचे नाव आपल्याला माहित असतो, बरोबर. वी नो द नेम्स ऑफ द पीपल. विथ द हेल्प ऑफ द नेम्स वी कॅन इझिली फाइंड आउट द कॉन्टॅक्ट नंबर. सो द कॉन्टॅक्ट नंबर इज स्टोर्ड इन अ डेटाबेस. समजतं सगळ्यांना? ओके, ठीक आहे. आता काही एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, डॉक्टर मेंटेन्स मेडिकल हिस्ट्री ऑफ पेशंट, लायब्रेरियन मेंटेन्स रेकॉर्ड्स ऑफ their book details, issue date, return date, teacher keeps a record of all students like name, roll number, marks, etc. In all these examples, one maintains the record in a systematic manner. तर तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये एव्हरीवेअर यूज डीबीएमएस. डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर पण आजच्या डेटमध्ये कम्प्युटर वापरतात आणि त्या कम्प्युटरमध्ये एक सॉफ्टवेअर असतो, त्या सॉफ्टवेअरलाच आपण म्हणतो डीबीएमएस सॉफ्टवेअर. तुम्ही ज्यावेळेस डॉक्टरकडे जाताना फर्स्ट टाइम द डॉक्टर विल टेक ऑल द केस, विल टेक ऑल द हिस्ट्री अँड द डॉक्टर विल फीड ऑल द इन्फॉर्मेशन इनसाइड द डीबीएमएस. नेक्स्ट टाइम वेन यू गो टू द डॉक्टर, नेक्स्ट टाइम द डॉक्टर विल ओनली आस्क युअर नेम. तुम्ही तुमचं नाव सांगा. तुम्ही तुमचं नाव सांगितल्यानंतर डॉक्टर सांगेल तुम्हाला सगळं. अच्छा, तुम्ही लास्ट टाइम डॉक्टरकडे कधी व्हिजिट केलेत, लास्ट टाइम डॉक्टरने तुम्हाला कोणते मेडिसिन्स प्रिस्क्राईब केले होते, तर हे सगळं इन्फॉर्मेशन डॉक्टर तुम्हाला सांगू शकतो. Did doctor kept all these things in his memory? No. Doctor stored all the data inside the DBMS. Getting everybody? Librarian maintains the book details with the help of the DBMS. तुम्ही कधी लायब्ररीमध्ये गेलात तर तिथं भरपूर बुक्स असतात. आता लायब्रेरियनला माहित आहे का कोणता बुक एक्झॅक्टली कुठे ठेवलंय? नाही माहिती आहे. तर लायब्रेरियन पण एक सॉफ्टवेअर वापरतो, डीबीएमएस सॉफ्टवेअर, आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये सगळं इन्फॉर्मेशन फीड असतो की कोणता बुक कुठे ठेवलंय, कोणत्या ऑथरची किती बुक्स आहेत, इश्यू डेट काय आहे, रिटर्न डेट काय आहे, सगळं इन्फॉर्मेशन लायब्रेरियन मॅनेज करतो विथ द हेल्प ऑफ अ सॉफ्टवेअर कॉल्ड एज डीबीएमएस. बिकॉज अगेन librarian cannot keep everything in his mind, everything he cannot remember, right? In the library there are thousands of books, so the librarian cannot even remember all the books names and all the books author's name. It is very difficult, right? So we can make the use of dbms to make our work simple. Getting everybody? Teacher keeps all the record. Nowadays the teachers in schools and colleges also use the dbms to store all the marks of a class. आता फॉर एक्झाम्पल एक क्लास आहे, ते क्लासमध्ये समजा टीचरकडे सगळे रेकॉर्ड असतात, बरोबर. युनिट टेस्टचे मार्क्स असतात, टर्म एक्झामचे मार्क्स असतात, तुमचे प्रिलिम्सचे मार्क्स असतात, तुमचे अॅन्युअल एक्झामचे मार्क्स असतात. नाउ कॅन द टीचर रिमेंबर ऑल दिस थिंग्स इन हिज मेमरी? नो. द टीचर विल मेंटेन द डीबीएमएस टू स्टोर ऑल द डेटा. गेटिंग एव्हरीबडी?
सो DBMS इज बेसिकली अ सॉफ्टवेअर विच इज यूज टू मेंटेन द डेटाबेस. आता एक्झॅक्टली डेटाबेसचं डेफिनेशन काय? आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी व्हाईट बोर्डवरती लिहून पण दिलं होतं. सो डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा. तुम्ही बघू शकता डेटाबेस म्हणजे काय? इट्स अ कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा. बाकी आपण डेटाबेसमध्ये डेटाला एका सिस्टमॅटिक मॅनरमध्ये अरेंज आणि स्टोअर करून ठेवू शकतो. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा एक चार्ट दिलेला आहे, डेटा वर्सेस इन्फॉर्मेशन. हा एक खूप खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. या चार्टच्या या डिफरन्स टेबलवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारू शकतात एक्झाममध्ये, like dash can be raw facts. So the answer is data. Data can be raw facts. Information is process data. Already chapter 1 मध्ये हे सगळं आपलं डिस्कशन झालं होतं, बरोबर. डेटा डज नॉट हेल्प इन डिसिजन मेकिंग. परत एक एक्झाम्पल देतो. एक क्लास आहे, एका क्लासमध्ये समजा मी एकच स्टुडंटचं मार्क्स घेतले, तर एका स्टुडंटच्या मार्क्सवरनं मी पूर्ण क्लासला जज करू शकतो का? नाही करू शकत. मला माहित नाही, एका स्टुडंटच्या मार्क्सवरनं मी पूर्ण क्लासला जज नाही करू शकत किती मुलं अभ्यास करतात, किती मुलं अभ्यास करत नाही. सो वन पीस ऑफ कंटेंट इज युअर डेटा. फक्त एका स्टुडंटचा मार्क्स IT चे मार्क्स घेतले तुम्ही, दॅट इज कॉल्ड एज डेटा. आता मी काय केलं, मी पूर्ण क्लासचं मार्क्स घेतलं आणि पूर्ण क्लासचं मार्क्स काय भेटल्यानंतर आय मेड अनालिसिस, हाऊ मेनी आर पास, हाऊ मेनी आर फेल, व्हॉट इज द ॲव्हरेज स्कोर. आता जर मी पूर्ण क्लासचं डेटा कलेक्ट केलं तर त्याला आपण इन्फॉर्मेशन असं म्हणतो, बरोबर. इन्फॉर्मेशन ऑफ क्लास. आणि इन्फॉर्मेशन आपण कुठं स्टोअर करतो? इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करतो डेटाबेसमध्ये, बरोबर. इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर करतो? आपण डेटाबेसमध्ये स्टोअर करतो. आता इन्फॉर्मेशन यूज करून आपण डिसिजन घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर मला IT मार्क्स पूर्ण क्लासचा माहिती आहे, किती मुलं पास आहे, किती मुलं फेल आहे, ॲव्हरेज काय क्लासमध्ये IT स्कोरचा ॲव्हरेज काय आहे, याच्यावरनं मी एक आयडिया लावू शकतो की क्लासमध्ये किती मुलं अभ्यास करतात आणि किती मुलं अभ्यास करत नाही. समजलं तुम्हाला? सो डेटा मीन्स वन पीस ऑफ कंटेंट विल नॉट हेल्प यू टू टेक द डिसिजन, बट information is nothing but the complete class score, the average of complete class, the average marks of a class is called as your information, and the information will help you to take the decision. Data could be relevant or irrelevant. Relevant म्हणजे काय? सेम. irrelevant म्हणजे डिफरंट. बट विदाउट डेटा इन्फॉर्मेशन कॅनॉट बी प्रोसेस्ड. डेटा नसेल तर इन्फॉर्मेशन प्रोसेसच होणार नाही. हे बघा, एक्झाम्पलमध्ये पण त्यांनी ते सांगितलंय. एक्झाम स्टुडंट, each student exam score is one piece of data. The average score of a class or the entire school is information that can be derived from given data. समजलं? आता जस्ट आपण एक्झाम्पल डिस्कस केलं होतं. हा, आता DBMS, एक्झॅक्टली DBMS काय आहे हे बघा, हे तर दिले तुम्हाला. हे जे मी हायलाइट करतोय ते बघा, तुम्हाला हे तुमच्या एक्झामला विचारू शकतात. ठीक आहे. सो व्हॉट इज DBMS? DBMS, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, इज अ सॉफ्टवेअर फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग द डेटाबेस. आता डेटाबेस काय आहे, डेटा काय आहे, ऑलरेडी तुम्हाला मी सांगितले, बरोबर. तर तुम्हाला डेटाबेस जर क्रिएट करायचं असेल, डेटाबेस जर मॅनेज करायचं असेल, तर आपल्याला वापरावं लागेल अ सॉफ्टवेअर, अँड दॅट सॉफ्टवेअर इज कॉल्ड ॲज DBMS सॉफ्टवेअर. समज सगळ्यांना? आपण याच्यामध्ये डेटाबेस क्रिएट करू शकतो, रिट्राईव्ह करू शकतो. रिट्राईव्ह म्हणजे काय? आपण जे डेटाबेस स्टोअर करतो ते आपल्याला ज्यावेळेस रिटर्न पाहिजे त्यावेळेस आपण त्याला रिटर्न बघू पण शकतो. इफ आय एम स्टोरिंग सम डेटा, whenever I want the data back, I can get back the data. That process is called as retrieving of data. We can update the data, we can manage the data, and and the most important part of using DBMS is that we can store the data in a systematic way. आपण डेटाबेसमध्ये डेटा कसं स्टोअर करतो? एका सिस्टमॅटिक वे मध्ये स्टोअर करतो. समजते का? दॅट इज द मेन ऍडव्हान्टेज, और दॅट इज द मेन प्लस पॉईंट ऑफ DBMS. सम पॉप्युलर एक्झाम्पल्स आर देअर ऑफ DBMS. आता काही एक्झाम्पल्स पण आहेत आपल्याकडे DBMSचा. आहेत एक्झाम्पल्स जसं की MySQL झालं, PostgreSQL झालं. SQLचं फुल फॉर्म पण तुमच्या पेपरमध्ये विचारतात बरं का. SQL इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ DBMS. तर तुम्हाला माहिती पाहिजे, एक्झाममध्ये फुल फॉर्म विचारू शकतात. ठीक आहे. SQLचा फुल फॉर्म, SQLचा फुल फॉर्म असतो स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ DBMS. समजतं का सगळ्यांना? ठीक आहे. सो स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज इज अन एक्झाम्पल ऑफ DBMS. आपल्या चॅप्टरच्या एंडला आपण SQL बद्दल पण डिस्कस करूयात. ठीक आहे. ओरॅकल आहे, IBM आहे, सायबेज आहे, भरपूर एक्झाम्पल्स आहेत DBMS. ठीक आहे. चलो आता डिस्कस करूयात सम ऍप्लिकेशन्स. आता नोट्समध्ये हे सगळं लिहायची गरज नाही, फक्त हे पिंक कलरमध्ये जे हायलाइटेड पॉईंट्स दिलेत, हायलाइटेड पॉईंट्स तुम्ही नोट्समध्ये लिहिले तरी चालेल. आता नोट्समध्ये काय काय लिहायचं?
इंट्रोडक्शन मधला पहिलं पॅराग्राफ आपण जे डिस्कस केलं, डेटा वर्सेस इन्फॉर्मेशनचा डिफरन्सिएशनचा चार्ट, त्याच्यानंतर डेटाबेसचं डेफिनेशन. ठीक आहे, डेटाबेस इज अ सॉफ्टवेअर विच इज यूज फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग द डेटाबेस. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून तुम्ही नोट्समध्ये काय ऍड करताल, हां, मग त्याच्यानंतर एक्झाम्पल्स लिहा आणि इथपासून कंटिन्यू करा. आणि फक्त फक्त हे हायलाइटेड पॉईंट्स जे आहेत, जे पिंक कलरमध्ये तुम्हाला हायलाइट करून दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ते हायलाइटेड पॉईंट्स फक्त लिहा, पूर्ण कंटेंट द्यायची गरज नाही. ठीक आहे, आता ऍप्लिकेशन म्हणजे काय, आपण डीबीएमएसला डे टू डे लाईफमध्ये कुठे यूज करतो? सगळ्यात आधी आपण यूज करतो रेल्वे रिझर्वेशन सिस्टममध्ये. आता रेल्वे रिझर्वेशन सिस्टममध्ये डीबीएमएसचा खूप मोठा रोल आहे. तुम्हाला माहिती आहे, लाईक आधी एक 10-15 वर्षापूर्वी जर कोणाला ट्रेनमध्ये तिकीट काढायचं असेल, तर दॅट पर्सन हॅज टू गो टू द रेल्वे स्टेशन टू बुक द तिकीट्स. But now, do we really go to the railway station to book the tickets? No. Now we do all the railway ticket booking with the help of the mobile phone, with the help of the laptop, with the help of the internet basically. ठीक आहे. So how is this possible? This is possible because of the DBMS. आता इंडियन रेल्वेज त्यांचा स्वतःचा एक डेटाबेस असतो. आता डेटाबेस म्हणजे काय? एक्सटर्नल सर्व्हर और एक्सटर्नल कम्प्युटर, अँड इन दॅट कम्प्युटर और इन दॅट सर्व्हर ऑल द इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड. हुज इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड? रेल्वेज म्हणजे ट्रेनचं इन्फॉर्मेशन स्टोर्ड असतो. तर आपण आपल्या फोनमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये इंटरनेट असेल, तर आपण ते इंटरनेटचा वापर करून इंडियन रेल्वेचा डीबीएमएसला ऍक्सेस करू शकतो. जर मी माझ्या मोबाईल फोनमध्ये इंटरनेटचा वापर करून इंडियन रेल्वेचा डीबीएमएस ऍक्सेस केलं, तर मला त्या डीबीएमएस मधला सगळं इन्फॉर्मेशन भेटेल. जसं की कोणता ट्रेन किती वाजता आहे, कोणत्या ट्रेनमध्ये किती सीट्स आहेत, कोणत्या ट्रेनचं रनिंग टाइम काय आहे, कोणत्या ट्रेनचा अरायवल टाइम, कोणत्या ट्रेनचा डिपार्चर टाइम. All the information I'll get. How? Because I have access to the database of Indian Railways by using internet. Getting everybody? So इंडियन रेल्वेजने डीबीएमएस मेंटेन केलेले. ठीक आहे, आणि त्या डीबीएमएसचा वापर करून बेसिकली आपण सगळं डेटा ॲक्सेस करू शकतो अँड आपण आपल्या हिशोबाने तसं बुकिंग्स वगैरे करू शकतो. समजा इंडियन रेल्वेचं डीबीएमएसच नाही आहे, तर आपण ऑनलाईन बुकिंग करू शकत नाही, आपल्याला ऑनलाईन सगळं अपडेट्स भेटणार नाही. गेटिंग एव्हरीबडी? द नेक्स्ट इज लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम. नाउ व्हॉट इज लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम? सो लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम जसं स्टार्टिंगलाच आपण डिस्कस केलं. सो लायब्रेरियन मेंटेन्स अ डीबीएमएस. तर लायब्रेरियन डीबीएमएसचा वापर करून लाईक कोणते ऑथरचे किती बुक्स आहेत, कोणते बुक्स कुठं स्टोर्ड आहेत, कोणता बुक कोणत्या रोमध्ये कोणत्या शेल्फमध्ये आहे, सगळं इन्फॉर्मेशन लायब्ररीला भेटत राहील बाय द डीबीएमएस सॉफ्टवेअर. सो लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टममध्ये पण डीबीएमएस एक खूप मोठा रोल प्ले करतो. त्याच्यानंतर बँकिंग, सेम जसं रेल्वेचं आपण बोललो तसं बँकिंग. प्रत्येक बँकमध्ये आपण ज्यावेळेस अकाउंट क्रिएट करतो, तर बँकच्या सर्व्हरमध्ये किंवा बँकच्या कम्प्युटरमध्ये आपला एक डेटाबेस क्रिएट होतो. आणि आपण आपले डेटाबेस क्रिएट केल्यानंतर, म्हणजे आपण क्रिएट करत नाही आपला डेटाबेस, आपण बँकला ॲप्लिकेशन देतो आणि बँक आपला डेटाबेस क्रिएट करतो त्यांच्या सर्व्हरमध्ये. तर आपला एकदा डीबीएमएसने किंवा डेटाबेसने आपला एकदा डेटाबेस क्रिएट झाला, तर आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स वगैरे करू शकतो. म्हणजे कोणाला पैसे पाठवायचे असेल, कोणाकडनं पैसे घ्यायचं असेल, तर लाईक वी कॅन डू इट ऑनलाईन. हाऊ? बिकॉज ऑफ डीबीएमएस. तर डीबीएमएस ऑल्सो प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन बँकिंग. नेक्स्ट आहे युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. आता तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये कधी गेलेत असाल, कॉलेजमध्ये कधी फीस पे करायला गेले, तर फीस पे करायला गेल्यानंतर तिथं जे रिसेप्शनलिस्ट असतात किंवा तिथं अकाउंटंट असतात, त्यांच्याकडे पण एक कम्प्युटर असतो. आणि ते सगळ्यात पहिलं क्वेश्चन तुम्हाला हेच विचारतात की तुझं नाव काय आणि तू कोणत्या क्लासमध्ये. हां, तुम्ही तुमचं नाव सांगता आणि तुमचा क्लास सांगता, लगेच अकाउंटंट समोर सगळं इन्फॉर्मेशन येतो की तुम्ही कोणत्या क्लासमध्ये, तुमचं ॲडमिशन रेट काय आहे, लाईक तुम्ही याच्या आधी किती फीस पे केलं आहे, तुमचं किती फीस पेंडिंग आहे. सो ऑल द इन्फॉर्मेशन यू विल इमिडिएटली गेट विथ द हेल्प ऑफ द डीबीएमएस सॉफ्टवेअर. समजतंय? तर युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजमध्ये, आता युनिव्हर्सिटीमध्ये काय फक्त 1-2 स्टुडंट्स एज्युकेशन घेतात का? नाही. देर आर मेनी स्टुडंट्स दोज हू टेक द एज्युकेशन युनिव्हर्सिटी. सो हाऊ द युनिव्हर्सिटी विल मेंटेन such a huge data of all the students? So the university also uses the concept called as DBMS. Credit card transactions. Now credit card transaction म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल ऑनलाईन कोणते आपण ट्रान्झॅक्शन करतो, त्याचा हिस्ट्री आपण कधी काढू शकतो. फॉर एक्झाम्पल मी एक ट्रान्झॅक्शन केलं होतं 3 वर्षापूर्वी कोणाला तरी,
तर मला आता मला आठवते नाही की मी कोणाकोणाला 3 वर्षापूर्वी ट्रान्झॅक्शन केले होते. पण समजा मी जर माझा हिस्ट्री ओपन केलं कार्ड डिटेल्समध्ये किंवा बँकच्या ऑफिशियल पोर्टलमध्ये, तर सो आय कॅन गेट ऑल द इन्फॉर्मेशन की मी 2 वर्षापूर्वी कोणाला पैसे पाठवले होते, 3 वर्षापूर्वी माझे काय ट्रान्झॅक्शन होते. सो ऑल द इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड इन द DBMS, राईट. सो क्रेडिट कार्ड होल्डर्स म्हणा, डेबिट कार्ड होल्डर्स म्हणा, त्यांच्यासाठी DBMS एक खूप इम्पॉर्टंट आहे, लाईक त्यांचं पूर्ण ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी. अँड DBMS इज ऑल्सो यूज इन सोशल मीडिया साईट्स. नाउ व्हॉट इज सोशल मीडिया साईट्स? सोशल मीडिया साईट्स म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम या स्नॅपचॅट. फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्स्टावरती एखादा पोस्ट अपलोड करता, बरोबर. तर ते पोस्ट सीन काय तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या वेळेस इन्स्टावरती किंवा जीमेलचं एक अकाउंट क्रिएट करताना, तर प्रत्येक सोशल मीडियाचा त्यांचा एक DBMS असतो. प्रत्येक सोशल मीडियाचा त्यांचा स्वतःचा एक DBMS असतो. तर तुम्ही फॉर एक्झाम्पल इन्स्टावरती तुमचा अकाउंट क्रिएट करताय किंवा तुम्ही जीमेलवरती तुमचं अकाउंट क्रिएट करताय, तर जीमेलच्या DBMSमध्ये तुमचा एक डेटाबेस क्रिएट होतो, तुमच्या नावाने एक डेटाबेस क्रिएट होतो. आणि तुम्ही जे काही पोस्ट अपलोड करताय, तुम्ही जे काही ॲक्टिव्हिटीज करतायत, ऑल द इन्फॉर्मेशन विल बी स्टोर्ड इनसाइड द DBMS. गेटिंग? तर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमचा ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन केलं, तर तुमचं DBMS ओपन होतं. बेसिकली काय ओपन होतो, तुम्हाला दिसतो तुमचं अकाउंट आहे, इन्स्टाचं अकाउंट आहे, पण ते तुमचं DBMS आहे ॲक्च्युली. आणि तुम्ही तुमच्या DBMSमध्ये सगळं पोस्ट वगैरे अपडेट करता आणि मग अदर्स कॅन सी युअर DBMS फॉर दोज फॉर whom you have given the access. मीन्स युअर फ्रेंड्स कॅन सी युअर पोस्ट, युअर अपडेट्स, युअर स्टेटस अँड ऑल. समजते का? तर सोशल मीडिया साईट्समध्ये पण DBMS एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो टू कनेक्ट विथ ऑल द पीपल. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ DBMS. नाव वी कम टू द ॲडव्हान्टेजेस. आता ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, आपला काय फायदा आहे, DBMS यूज केल्याने आपला काय फायदा आहे. आता तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हेडिंग घेऊ शकता, ॲडव्हान्टेजेस ऑफ DBMS, आणि हे जे पिंक कलरमध्ये लिहिले ते तुम्ही लिहू शकता फक्त. बाकीचं तर तुम्ही काय एक्सप्लेनेशन, सो बाकीचं काही लिहायची गरज नाही. फक्त जे हेडिंग पार्ट आहे, ओनली द हेडिंग यू कॅन जस्ट नोट इट डाऊन इन युअर नोटबुक्स, राईट. तर पहिला ॲडव्हान्टेज काय, रिड्युसिंग डेटा रिडंडन्सी. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, रिडंडन्सी म्हणजे काय सर? रिडंडन्सी म्हणजे रिपिटेशन ऑफ डेटा. DBMS वापरल्याने आपण डेटाचं रिपिटेशन अवॉइड करू शकतो. म्हणजे मल्टिपल कॉपीज क्रिएट नाही होणार कोणताही फाईलचं, कोणताही डेटाबेसचं. वी कॅन स्टॉप द डुप्लिकेट एंट्रीज बेसिकली बाय युझिंग DBMS. गेटिंग? मी मायक्रोसॉफ्ट एक्सेलबद्दल ऐकलं असाल. मायक्रोसॉफ्ट एक्सेल, जे CBSEचे स्टुडंट्स आहेत त्यांना ओपन ऑफिस माहिती आहे, लायब्र ऑफिस माहिती आहे, बरोबर. सो दॅट इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ DBMS. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही काही डेटा एंटर करताना एखादा डेटा रिपीट झाला तर तुम्हाला एरर भेटतो, युअर डेटा हॅज बीन रिपीटेड, राईट. सो तेच आपलं डेटा रिपीट होऊ शकत नाही. तेच मी मॅन्युअल मेथड केलं. मी एक बुक घेतलं, एक पेन घेतलं आणि मी डेटा मेंटेन करतो बुक अँड पेनमध्ये. तर लिहिताना रिपीट होऊ शकतो, बरोबर. तुम्हाला काही एरर भेटणार नाही की तुम्ही डेटा लिहित होते, तुम्ही डेटा मेंटेन करताना काहीतरी डेटा रिपीट झाले, डुप्लिकेट एंट्रीज झाले, तुम्हाला कोण सांगणार नाही. पण कम्प्युटरमध्ये तुम्ही एंटर करताना यू विल गेट अ एरर दॅट द डेटा हॅज बीन रिपीटेड ट्वाईस. ठीक आहे. तर दिस इज कॉल्ड ॲज रिड्युसिंग डेटा रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे काय, रिपिटेशन ऑफ डेटाला आपण अवॉइड करू शकतो, रिड्यूस करू शकतो बेसिकली. नेक्स्ट, शेअरिंग ऑफ डेटा. हॅव यू हर्ड अबाउट गुगल शीट्स? होप सो सगळ्यांनी गुगल शीट्सबद्दल ऐकले असेल तुम्ही. ठीक आहे. तर गुगल शीट्स इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ शेअरिंग ऑफ डेटा. शेअरिंग ऑफ डेटा म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी एक गुगल शीट बनवलं. शेअरिंग ऑफ डेटामध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे गुगल शीट्स. फॉर एक्झाम्पल मी एक गुगल शीट बनवलं, तर ते गुगल शीटला मी शेअर करू शकतो आणि गुगल शीट मी ज्या युजरला शेअर करतोय फक्त तेच युजर त्याला एड करू शकतात, तेच युजर त्याला यूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल एक XYZ युजर आहे, युजर गुगल शीटला ॲक्सेस करू शकतो का? नाही करू शकत. कारण मी ॲज अ ओनर जोपर्यंत गुगल शीटचा ॲक्सेस देत आहे तोपर्यंत ते ॲक्सेस करू शकत. सो बाय युझिंग DBMS वी कॅन शेअर द डेटा ऑल्सो. ठीक आहे. नेक्स्ट काय, डेटा इंटिग्रिटी. डेटा इंटिग्रिटी मीन्स वॉट? डेटा इंटिग्रिटी म्हणजे आपल्या DBMSमध्ये आपण जे डेटा स्टोअर करतो ना, दॅट इज ॲक्युरेट अँड कन्सिस्टंट. फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी ना कधी एक्सेलमध्ये सम केलं असेल, पर्सेंटेज काढलं असेल, एक्सेलमध्ये तुम्ही एखादा कॅल्क्युलेशन करता, तर तुमचा आन्सर ना पॉईंटमध्ये पण एकदम कट टू कट एकदम प्रॉपर येतो, प्रॉपर म्हणजे एकदम ॲक्युरेट येतो. आपण मॅन्युअली करायला बसलो ना, आपण मॅन्युअली करताना काहीतरी आपल्या हँडवरनं मिस्टेक होऊ शकतो. पण कम्प्युटरमध्ये आपण ज्यावेळेस DBMS सॉफ्टवेअरमधनं एखादा आपण कॅल्क्युलेशन करतोय किंवा एखादा ऑपरेशन करतोय, देर आर नो एनी चान्स ऑफ एरर्स. दॅट इज कॉल्ड एज डेटा इंटिग्रिटी. नेक्स्ट, डेटा सिक्युरिटी.
जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं गुगल शीट्स. सो गुगल शीट्समध्ये मी ज्या युजरला शेअर करतो तो युजर त्या शीटला अपडेट करू शकतो. अदर युजर्स त्याला अपडेट करू शकत नाही. ते अदर युजर्स आर नॉट ऑथेंटिकेटेड. वाय द अदर युजर्स आर नॉट ऑथेंटिकेटेड ते दिलेत बघा, तुम्ही बघू शकता. ऑथेंटिकेटेड म्हणजे काय? ऑथेंटिकेट म्हणजे त्यांना ॲक्सेस भेटणार नाही बेसिकली. मी ज्यांना ॲक्सेस देतोय दे आर द ऑथेंटिकेटेड युजर्स. ओनली दे विल गेट द ॲक्सेस टू एडिट द डेटा, टू मॉडिफाय द डेटा. बट if I have not given the access to any person, so that person cannot open my DBMS and he cannot edit or he cannot modify the data inside the DBMS. Getting? So next काय? बॅकअप अँड रिकव्हरी. प्रायव्हसी पण आहे. प्रायव्हसी म्हणजे काय? लाईक आपला डेटा आपल्याकडेच असेल आणि मी ज्या लोकांशी डेटा शेअर करतोय डेटा फक्त त्या लोकांपुरतंच असेल. एक्स्ट्रा कुणाला काही डेटा, एक्स्ट्रा कुणाला काही इन्फॉर्मेशन भेटणार नाही. ठीक आहे. बॅकअप अँड रिकव्हरी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी गुगल शीट्स वापरताना डेटा एंट्री करताना सडनली माझा कम्प्युटर बंद झाला किंवा माझा सिस्टम क्रॅश झाला. ठीक आहे. तर एंटर करताना ऑटोमॅटिक आता इंटरनेट आहे बरोबर. इंटरनेटने आपण क्लाउड बॅकअप घेऊ शकतो आणि क्लाउड बॅकअपने आपण डेटा एंटर करतानाच आपलं सगळं डेटा DBMSमध्ये स्टोअर होतो. सो डेटा एंटर करताना समजा लाईट जरी गेली तरी तुमचं डेटा परत तुम्हाला रिटर्न भेटतो. दॅट इज बॅकअप अँड रिकव्हरी. ठीक आहे. आय होप सो तुम्ही कधी ना कधी गुगल शीट्स वापरलं असेल. बघा एकदा गुगल शीट्स. तर गुगल शीट्समध्ये हा एक ऑप्शन आहे बॅकअप अँड रिकव्हरीचा. दॅट इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ DBMS. दॅट इज अन ऑनलाईन DBMS. डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स टाईम. समजा कोणाला DBMS शिकायचं असेल, कोणाला DBMS वापरायचं असेल तर जास्त काय कॉम्प्लिकेट नाही आहे. एनीबडी कॅन लर्न DBMS इन लेस टाईम. So the development and maintenance time for a DBMS is very less. So we can have a quick development of application by using DBMS. Getting everybody? So these all are the applications of DBMS. Now we come to the next point called as data types in DBMS. आता data types साठी ना हा चार्ट तुम्ही समजून घ्या बरं का. आता डेटा टाइप्स म्हणजे काय? लाईक बेसिकली तुम्ही DBMS वापरताना ना काही टर्म्स असतात. आता ते टर्म्स तुम्हाला कम्प्युटरला सांगावं लागेल. ठीक आहे. जसं की एक्झाम्पल DBMS वापरताना मला फॉर एक्झाम्पल कोणाचं नेम इनपुट करायचं. नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. ठीक आहे. तो आय विल यूज द डेटा टाईप कॉल्ड स्कॅर. स्कॅर इज नथिंग बट द कॅरेक्टर. CHAR म्हणजे काय असतो? कॅरेक्टर. लिहिताना आपण काय लिहितो त्याला कम्प्युटरमध्ये CHARच लिहितो. ठीक आहे. DBMSमध्ये लिहिताना काय लिहितो? CHAR. त्या लोकांना 4 म्हणतात. नाही. ठीक आहे. दिस इज कॅरेक्टर. ठीक आहे. कॅरेक्टर म्हणजे काय? फिक्स्ड लेंथचं आपलं जे स्ट्रिंग असतो त्यालाच आपण कॅरेक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल नेम सांगू शकतो. नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. जर आपल्याला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेमचं यूज करायचं असेल तर आपण काय वापरणार? डेटा टाईप. समजलं? देन वी कम टू द व्हेरिएबल कॅरेक्टर. आता व्हेरिएबल कॅरेक्टर कधी वापरणार? फॉर एक्झाम्पल ॲड्रेस कसं काय सांगता येईल? कारण तिथं टेक्स्ट पण असतो बरोबर. टेक्स्ट म्हणजे कॅरेक्टर पण असतो आणि नंबर पण असतो म्हणजे डिजिट्स दोन्ही असतो बरोबर. ज्यावेळेस तुम्हाला टेक्स्ट आणि नंबर दोन्ही वापरायचं असेल तर ॲट दॅट टाइम यू विल यूज द डेटा टाईप व्हेरिएबल कॅरेक्टर. व्हेरिएबल कॅरेक्टर कधी तुम्ही नेमला वापरू शकता का? नेमला नाही. नेममध्ये कोणता तुमच्याकडे डिजिट्स येणार आहेत समजते का? तो यू कॅनॉट यूज द व्हेरिएबल कॅरेक्टर फॉर नेम. यू कॅन यूज द व्हेरिएबल कॅरेक्टर ओनली फॉर ॲड्रेस बिकॉज द ॲड्रेस कंटेन्स लेटर्स, स्ट्रिंग, डिजिट्स. ठीक आहे. आता आपल्याकडे डेसिमल आहे, इंट आहे. डेसिमल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा डेटा वापरताय इन पॉईंट्स लाईक दिस. एक्झाम्पल पर्सेंटेज आपण सांगू शकतो. टेबलमध्ये आपण पर्सेंटेज असं सांगू शकतो. पर्सेंटेज कसं लिहितो आपण? ठीक आहे. 86.32 लिहितो ना. पॉईंट असतो ना. पॉईंटमध्ये डेसिमल. आणि इंट म्हणजे ओनली नंबर. आता इंट कोणत्या टेबलला किंवा कोणत्या रोला किंवा कोणत्या कॉलमला पण देऊ शकतो. इंट कॅन बी यूज फॉर स्टोरिंग इंटिजर व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल एज कोणाचं इनपुट करायचं असेल, मला कोणाचं एज इनपुट करायचं असेल तर आय विल यूज इंटिजर वापरून मी त्यांचं एज इनपुट करू शकतो. फॉर एक्झाम्पल 22, 18, 16, 15. कॅन आय एंटर द एज लाईक दिस 16.23. प्लीज आहे. एज कधी पॉईंटमध्ये असतो का? नसतो. तर कॉन्टॅक्ट नंबरसाठी पण तुम्ही वापरू शकता इंटिजर कॉन्टॅक्ट नंबरसाठी. कारण कॉन्टॅक्ट नंबरमध्ये पण फक्त नंबर्स असतात. जिथं फक्त नंबर्स आहे विदाउट डेसिमल देअर यू यूज द इंट. जिथं नंबर्स आहे फॉर एक्झाम्पल टेम्परेचर पण सांगू शकतो आपण. रूम टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर, तिथं आपण डेटा टाईप वापरणार डेसिमल. फॉर एक्झाम्पल आता मी डेटाबेसमध्ये मी एज एंटर करतोय. एज नाही सांगू शकत. पर्सेंटेज एंटर करतोय. 10th पर्सेंटेज. तर 10th पर्सेंटेजच्या कॉलमला मी लावणार वरती डेसिमल डेटा टाईप.
तर डेसिमल डेटा टाईप म्हणजे काय, त्या कॉलममध्ये जे डेटा एंटर होणार आहे दॅट विल बी इन डेसिमल. फॉर एक्झाम्पल मी घेतलं कॉन्टॅक्ट नंबर. आता कॉन्टॅक्ट नंबरच्या कॉलमला मी काय लावणार, कॉन्टॅक्ट नंबरच्या कॉलमला मी लावणार इंट. फॉर एक्झाम्पल मी ज्यावेळेस कॉन्टॅक्ट नंबर इनपुट करतोय दॅट विल बी इन इंटीजर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल डेट ऑफ बर्थसाठी वी कॅन यूज डेट, कॉलेज टाईम, ॲडमिशन टाईम. ठीक आहे. साठी आपण वापरू शकतो टाईमसाठी टाईम. आता डेट ऑफ बर्थ तुम्ही बघितलं असाल कधी, डेट ऑफ बर्थ असं डी एम एम वाय असं कधी बघितलं तुम्ही, DDMM वाय. सो दिस इज अ फॉर्मॅट. सो डेट, मंथ, इयर, हे असं फॉर्मॅटमध्ये आपण डेट देऊ शकतो, DDMM वाय. आणि टाईममध्ये तुम्ही बघितलं असाल असं HHMM आवर्स, मिनिट्स अँड सेकंड्स दिले बघा, आवर्स, मिनिट्स अँड सेकंड्स. तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर डेटा इनपुट करायचा असेल तर तुम्ही हा डेटा टाईप वापरू शकता. समजलं सगळ्यांना? तर एक छोटंसं रिव्हिजन करूयात आपण. फक्त पटपट तुम्ही मनामध्ये गेस करा. जर आपल्याला नेम इनपुट करायचं असेल, नेमसाठी आपण काय वापरतो, विचार केला सगळ्यांनी? नेमसाठी आपण काय वापरतो? हिंट देतो मला. कॅरेक्टर वापरतो की व्हेरिएबल कॅरेक्टर वापरतो? नेमसाठी आपण काय वापरतो? कॅरेक्टर वापरतो. बरोबर. नेमसाठी आपण काय वापरतो? कॅरेक्टर असं वापरतो. ॲड्रेससाठी काय वापरतो आपण? ॲड्रेससाठी व्हेरिएबल कॅरेक्टर वापरतो. बरोबर. ॲड्रेससाठी आपण काय वापरतो? व्हेरिएबल कॅरेक्टर वापरतो. व्हेरिएबल कॅरेक्टरमध्ये टेक्स्ट पण असतो आणि नंबर्स पण असतात. कॅरेक्टरमध्ये फक्त टेक्स्ट असतो, नंबर्स नसतो. डेसिमल कधी वापरणार? पॉईंटमध्ये असं काय द्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल इफ आय टेक द स्टुडंट 10th पर्सेंटेज, आय कॅन राईट हिअर 2.11. पॉईंट येतो ना, पॉईंट. सो पॉईंट आला की डेसिमल. इंट कधी लिहिणार? असं नंबर ज्याच्यामध्ये पॉईंट नसतो. फॉर एक्झाम्पल कॉन्टॅक्ट नंबर, एज, ते एजमध्ये लिहू शकता. कॉन्टॅक्ट नंबरमध्ये इंट डेटा टाईप देऊ शकता. डेट कधी लिहिणार तुम्ही? डेट ऑफ बर्थ. कोणाचं डेट ऑफ बर्थ समजा तुम्हाला इनपुट करायचं असेल, दॅट केस विल गिव्ह डेट. टाईम, कॉलेज टाईम, एक्सेट्रा. ते फॉर्मॅट तुम्हाला भेटेल बेसिकली. हे डेटा टाईप यूज करण्याचा ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का? तुम्हाला बेसिकली एक फॉर्मॅट भेटेल आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्या डेटाला एंटर करू शकता. So these are the data types in DBMS. Now we come to the next point, that is data model. Data model काय आहे? बेसिकली लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस इज कॉल्ड एज मॉडेल. पण जे लॉजिकल स्ट्रक्चर बनवतो ना डेटाबेसचं, त्या लॉजिकल स्ट्रक्चरलाच आपण मॉडेल असं म्हणतो. पुढे आपल्याला डेटा मॉडेलबद्दल डिस्कस करायचं आहे डिटेलमध्ये. रिलेशनल मॉडेलमध्ये पण, रिलेशनल मॉडेल म्हणजे RDBMS पण डिस्कस करूयात आपण. त्याच्या आधी आपण प्रॉपर्टीज बघूयात. आता DBMSचे प्रॉपर्टीजला आपण ॲसिड असं म्हणतो. आता ॲसिड म्हणजे तो तुमचा केमिस्ट्रीचा ॲसिड नाही. ॲसिड म्हणजे काय असतो? ॲसिड. ए म्हणजे ॲटॉमिसिटी, C म्हणजे कन्सिस्टन्सी, I म्हणजे आयसोलेशन अँड D म्हणजे ड्युरेबिलिटी. आता ॲटॉमिसिटी म्हणजे DBMSकडे हा प्रॉपर्टी असतो. समजते का तुम्हाला? DBMSकडे हा प्रॉपर्टी असतो. ॲटॉमिसिटी म्हणजे काय? इट एन्श्योर्स दॅट ऑल operations within the work unit are completely successful. Otherwise, the transaction is aborted at the point of failure and the previous operations are rolled back to their former state. आता ऑटोमेसिटी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही DBMSचा वापर करताय. DBMS वापर करताना फॉर एक्झाम्पल एखादं ट्रान्झॅक्शन फेल झालं तर काय होईल? तुमचं ऑपरेशन तिथंच अबॉट होणार अँड यू विल गो टू द लास्ट ट्रान्झॅक्शन. दॅट इज वन ऑफ द बेस्ट प्रॉपर्टी ऑफ DBMS. म्हणजे असं वाटलं कम्प्युटरला की ते होणार नाही आहे, ठीक आहे, असं वाटलं कम्प्युटरला की हे डेटाबेस कंप्लीट होणार नाही आहे, हा DBMS कंप्लीट होणार नाही आहे, तर आपलं सॉफ्टवेअर काय करतो? प्रिव्हियस ट्रान्झॅक्शनला इमिडिएटली स्विच मारतो. नेक्स्ट काय? कन्सिस्टन्सी. DBMS ensures that all the database properly changes state upon successful committed transaction. तर एकदा सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन झालं तर सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन चान्सेस जास्त असतात, ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो कन्सिस्टन्सी. आणि आयसोलेशन म्हणजे काय? इट एनेबल्स ट्रान्झॅक्शन्स टू ऑपरेट इंडिपेंडेंटली ऑफ ऑल ट्रान्सपरंट टू इच अदर. सो द ऑपरेशन्स कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज इंडिपेंडेंट. सगळे ऑपरेशन्स आपलं इन्डिव्हिज्युअली पण रन होऊ शकतात. And durability means what? It ensures the result of effect of committed transaction persists in case of system failure. If for example while using DBMS, if there is a system crash, if there is a system failure, next time when we on the computer, automatically we get the backup. Right? That is durability. So these are the properties: acid, atomicity, consistency, isolation, and durability. Now we come to the very important part called as RDBMS.
ऑलमोस्ट आपला 50-60% चॅप्टर आता कंप्लीट झालं आहे. परंतु जर तुम्हाला क्लिअर असेल तर आय होपचं पुढचं पण तुम्हाला क्लिअर असेल. पुढे आपण RDBMS. RDBMS काय? रिलेशनल डेटाबेस management system. This is the full form of RDBMS. So RDBMS म्हणजे काय? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आता भरपूर मुलांना ना DBMS आणि RDBMS मधला डिफरन्स क्लिअर असतो. सांगतो बघा तुम्हाला. DBMS म्हणजे काय? डेटाबेस असतो आणि एकच शीट असतो. एकच डेटाबेस असेल. डेटाबेस. आता डेटाबेस काय तुम्हाला ऑलरेडी स्टार्टिंगला सांगितले. सिंगल शीट विच कन्सिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन, दॅट इज कॉल्ड एज डेटाबेस. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एकच डेटाबेस असेल तर आपण त्याला DBMS म्हणतो. पण RDBMS मध्ये काय असतो? RDBMS मध्ये देर आर मेनी डेटा शीट्स इंटरलिंक्ड विथ इच अदर. इट इज कॉल्ड एज रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आपल्याला RDBMS असं काय म्हणतो? रिलेशनल म्हणजे काय? सो हिअर दिस इज डेटाबेस 1, डेटाबेस 2, डेटाबेस 3, डेटाबेस 4. So all the database are interlinked with each other. So from database 1 we can go to database 2. From database 2 we can go to database 3. From database 3 we can go to database 4 and vice versa. उलट पण आपण जाऊ शकतो. बरोबर. All the here there are many sheets. हे बघा, DBMS means what? In DBMS there is only one single database sheet. And RDBMS there are multiple database which are interlinked with each other. समजते? देर आर मल्टिपल डेटाबेस विच आर इंटरलिंक्ड विथ इच अदर, दॅट इज कॉल्ड एज RDBMS. म्हणून आपण त्याला म्हणतो रिलेशनल. ऑल द डेटाबेस हॅज सम रिलेशन बिटवीन देम, सो दे कॅन गो फ्रॉम वन डेटाबेस टू अनदर डेटाबेस. सो द नेम कम्स रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. होप सो तुम्हाला क्लिअर असेल. ओके. आता RDBMS मध्ये काय कन्सेप्ट आहेत? आपलं DBMS कंप्लीट झाला. आपण आता डिस्कस करतो RDBMS. RDBMS मध्ये काय कन्सेप्ट आहेत तुम्ही नंतर वाचून काढा. मी तुम्हाला हे शॉर्टमध्ये सांगतो बघा. आता हे एक टेबल आहे. बरोबर. टेबल. RDBMS मध्ये एक टेबल मल्टिपल टेबलला लिंक्ड असतात, म्हणून आपण त्याला RDBMS असं म्हणतो. बरोबर. एका टेबलला आपण RDBMS मध्ये ऑब्जेक्ट असं टर्म करतो. हे तुमच्या MCQ मध्ये विचारू शकतात. सो टेबल इन RDBMS इज कॉल्ड एज डॅश. आपण टेबलला काय म्हणतो? ऑब्जेक्ट असं म्हणतो. रोला 3 नाव असतात. तुम्हाला लिहून देतो. रोसाठी 3 नाव असतात. एक असतो रो, एक असतो रेकॉर्ड, एक असतो टपल. हे 3 नाव आहेत. ठीक आहे. रोसाठी नाव आहेत. रोला आपण रेकॉर्ड असं पण म्हणतो आणि अजून एक नाव असतो DBMS मध्ये टपल, मीन्स रोज. टपल म्हणजे पण रोज. कॉलमला पण नाव असतात. कॉलमला आपण फील्ड असं पण म्हणतो आणि ॲट्रिब्यूट असं म्हणतो. ॲट्रिब्यूट सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. तर रोला नाव आहेत. रो हा पहिलं नाव, रेकॉर्ड हा दुसरं नाव, टपल हा तिसरं नाव. तर कॉलमला पण 3 नाव आहेत. कॉलम हा पहिलं नाव, फील्ड हा दुसरं नाव आणि ॲट्रिब्यूट हा तिसरं नाव. अँड द डेटा इनसाइड दिस टेबल इज कॉल्ड एज अ डेटा व्हॅल्यू. तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे प्रायमरी की काय असतो आणि फॉरेन की काय असतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला माहिती पाहिजे की प्रायमरी की काय आहे. फॉर एक्झाम्पल एक डेटाबेस आहे आणि त्या डेटाबेसमध्ये ना असं काहीतरी आहे जे रिपीट नाही झालं पाहिजे. आता स्टुडंट डेटाबेसमध्ये काय रिपीट नाही झालं पाहिजे? गेस करा बरं. स्टुडंट डेटाबेसमध्ये काय रिपीट नाही झालं पाहिजे? रोल नंबर. ऑफकोर्स. आता रोल नंबर, एका स्टुडंटचे 2 रोल नंबर असू शकतात का? नाही. किंवा 2 स्टुडंट्सचा 1 रोल नंबर असू शकतो का? नाही. तर रोल नंबर एका क्लासमध्ये एका स्टुडंटला एकच असतो. तर आपण काय करणार माहिती आहे का? रोल नंबरच्या कॉलमला एकदम टॉपला लावून देऊ प्रायमरी की. बरोबर. रोल नंबरच्या कॉलमला एकदम टॉपला आपण लावून देऊ प्रायमरी की. सो एका कॉलमला जर तुम्ही प्रायमरी की लावलं तर त्या कॉलममध्ये तुम्ही डेटा रिपीट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी रोल नंबर एंटर केलं 1, 2, 3, परत मी जर 2 एंटर केलं तर आय विल गेट अ एरर दॅट युअर डेटा हॅज बीन रिपीटेड. युअर डेटा कॅनॉट बी रिपीटेड. सो आठवतो तुम्हाला ॲडव्हान्टेजेस? रिड्युसिंग डेटा रिडंडन्सी. So by using the concept of primary key, we can achieve the advantage called as reducing data redundancy.
देन वी कम टू फॉरेन की. फॉरेन की काय आहे? इट इज अ फील्ड, कलेक्शन ऑफ फील्ड इन वन टेबल दॅट रिफर्स टू द प्रायमरी की इन अनदर टेबल. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे 2 टेबल आहेत, बरोबर. तर एक टेबल जर दुसऱ्या टेबलचा प्रायमरी की जर रेफर करत असेल तर त्याला आपण म्हणतो फॉरेन की. परत एकदा सांगतो बघा. प्रायमरी की काय? विच इज यूज टू आयडेंटिफाय द रेकॉर्ड्स युनिकली, बरोबर. आणि फॉरेन की काय? फॉरेन की इज अ फील्ड or a collection of field in which one table refers to the primary key in another table. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 2 टेबल आहेत, तर एका टेबल दुसऱ्या टेबलचा प्रायमरी की जर रेफर करत असेल देन दॅट इज कॉल्ड एज फॉरेन की. समजतं सगळ्यांना? ठीक आहे. आता बघा, एव्हरीवेअर देर आर मोर दॅन 2 डेटाबेस, म्हणून आपण हे RDBMSच्या अंडर शिकतोय. समजते का? आपण प्रायमरी की, फॉरेन की, हे सगळं आपण RDBMSच्या आतमध्ये का शिकतोय? कारण इन RDBMS देर आर 2 or more than 2 tables. Getting everybody? Next, relationship in database. There are 3 types of relationship in database. RDBMS. There are 3 types of relationship in RDBMS. पटकन हे तिन्ही पॉईंट नोट करा बरं. पटकन हे तिन्ही पॉईंट नोट करा. 1 to 1, 1 to many and many to many. कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. हे बघा बरं, 3 टाईपचे RDBMS आपल्याकडे आहे. सगळ्यात पहिला टाईप काय? 1 to 1. मी तुम्हाला एक्झाम्पलने समजवेल. आय विल गिव्ह एक्झाम्पल अँड आय विल मेक इट क्लिअर लाईक व्हॉट आर द 3 टाईप्स ऑफ RDBMS. ठीक आहे. द सेकंड इज कॉल्ड एज 1 to many. थर्ड वन इज कॉल्ड एज मेनी टू मेनी. आता हे सगळं काय आहे बघूयात. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ 1 to 1 RDBMS. तर बघा, तुम्हाला एक टेबल दिसतोय. दिस इज टेबल 1. आपण याला नाव देऊ टेबल 1. दिस इज टेबल 2. आपण याला नाव देऊ टेबल 2. ठीक आहे. टेबल 1, टेबल 2. आता टेबल 1 मध्ये काय आहे? पर्सन ID, नेम, ईमेल. आणि टेबल 2 मध्ये काय आहे? पासपोर्ट ID, पासपोर्ट नंबर, पासपोर्ट, पर्सन ID. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेतलं ABC. त्याचा पर्सन ID आहे. ID मध्ये आपण घेतलं 1 to 1. नेम घेतलं ABC. ईमेल घेतलं abc@gmail. असं काहीतरी एक एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. आता हा पहिला पर्सन आहे, बरोबर. आता पहिल्या पर्सनसाठी इथं पासपोर्ट पण सेपरेट असेल. ID काय तर 1 2 4 5 काय तर असेल. पासपोर्ट नंबर 1 2 8 5 असेल काय तर, आणि ID असेल 1 1 असं काहीतरी असेल. ठीक आहे. आता हे सगळं पासपोर्ट डिटेल्स कोणाचं आहे? हा पर्सन ABCचा आहे. तर मी इथं दुसरा पर्सन घेतलं 2 1 1 असं कोण काहीतरी घेतलं आणि नेम घेतला XYZ. आता जर मी सेकंड पर्सन घेतलं, दिस इज अ सेकंड पर्सन. आता सेकंड पर्सनसाठी पासपोर्ट डिटेल्स सेम राहील का? सांगा मला. सेकंड पर्सनसाठी पासपोर्ट डिटेल्स सेम राहील का? नाही. जसं पर्सन चेंज होतील, ऐकून घ्या, जसं पर्सन चेंज होतील तसं पासपोर्ट डिटेल्स पण चेंज होणार. सो दिस टाईप ऑफ रिलेशनशिप इन अ DBMS इज कॉल्ड एज 1 to 1 RDBMS. म्हणजे समजा हे डेटाबेस जर चेंज झालं, हा पण डेटाबेस चेंज होणार. समजा तुम्हाला या दोन्ही डेटाबेसमध्ये लिंक आहे. कॉमन सेन्स नाही यार. कॉमन सेन्स आहे की नाही? एका पर्सनला 2 पासपोर्ट डिटेल्स असू शकतो का? किंवा 2 पासपोर्ट डिटेल्स एका पर्सनला अलॉट होऊ शकतो का? तेच नाही. जर इथं तुमचं डेटाबेस चेंज झालं, तिथं पण तुमचं डेटाबेस चेंज झालंच पाहिजे. सो दिस टाईप ऑफ रिलेशनशिप इन अ RDBMS इज कॉल्ड एज 1 to 1 रिलेशनशिप. सगळ्यांना. सो वन पर्सन, कंक्लुजन काय? कंक्लुजन, वन पर्सन विल हॅव ओनली 1 पासपोर्ट डिटेल्स. So 1 DBMS will refer to only 1 DBMS in another table. समजलं? This is called as 1 to 1. So, आता आपण डिस्कस करूयात 1 to many. 1 to many ला आपण many to 1 असं पण सांगू शकतो. ठीक आहे. इथं पण एक छान एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल इथं सिटी दिले. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात पुणे. नाव पुणे. आणि आपण इथं एक एक्झाम्पल घेतलं ॲमेझॉनचं. जसं एक्झाम्पल घेऊ, ॲमेझॉनचं एक्झाम्पल घेऊ. आता सांगा मला, पुणे सिटी एकच आहे. पुणे सिटी एकच आहे. ॲमेझॉनचे कस्टमर्स पुणे सिटीमध्ये फक्त एकच असतो का? नाही. देर आर मेनी कस्टमर्स ऑफ ॲमेझॉन इन पुणे. बट पुणे इज ओनली 1 सिटी. तर इथं डेटाबेस चेंज होणार का? डेटाबेस राहील. डेटाबेस चेंज होणार नाही, कारण सिटी एकच असणार आहे ना रे.
सिटी आपलं पुणे कुठं आहे का अजून? नाही, एकच पुणे आपल्याकडे, बरोबर. सिटी तर चेंज होणार आपलं, हा डेटाबेस सेम राहील, पण या डेटाबेससाठी इकडे डेटाबेस भरपूर असतील. इकडे इथं बघा, इथं देर आर मेनी डेटाबेस. सो देर आर मेनी कस्टमर्स फॉर ॲमेझॉन इन पुणे सिटी. आपण याला उलट पण रीड करू शकतो, मेनी टू वन पण सांगू शकतो. मेनी कस्टमर्स आर फ्रॉम पुणे सिटी. This type of relationship between two tables is called as one to many. This table has only one data which will be linked to the another table which has many data. ठीक आहे, मग सगळ्यांना. सो दिस टाईप ऑफ रिलेशनशिप बिटवीन द RDBMS. आता याला आपण RDBMS असं का म्हणतोय? कारण दोन टेबल आहेत ना, दोन टेबल असेल तर RDBMS, फक्त एकच टेबल असेल तर DBMS असं आपण त्याला टर्म करतो. ठीक आहे. अँड आपल्याकडे अजून एक लास्ट टाईप आहे, मेनी टू मेनी. मेनी टू मेनीमध्ये पण एक एक्झाम्पल आपल्याकडे दिलेलं आहे त्यांनी. मेनी टू मेनीमध्ये बघा, फॉर एक्झाम्पल प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया मोबाईलचं एक एक्झाम्पल. मोबाईल, आता मला सांगा, मोबाईल एकच असतो का आपल्याकडे? नाही. मोबाईलचे डिस्क्रिप्शन एकच असतो का आपल्याकडे? नाही. सगळ्या मोबाईलचे प्राईस एकच असतो का? नाही. सगळ्या मोबाईलचे प्राईस वेगवेगळे असतात. मोबाईल फोन सप्लाय करणारा सप्लायर एकच असतो का आपल्याकडे? नाही. देर आर मेनी सप्लायर्स दोज हू प्रोव्हाइड द मोबाईल फोन. सो इथं देर हिअर इन दिस डेटाबेस देर आर मेनी डेटा. देर आर मेनी, सगळ्यांना मेनी. मोबाईल फोन भरपूर येतात, ओप्पो आहे, विवो आहे, सॅमसंग आहे, वन प्लस आहे, भरपूर मोबाईल्स आहेत. आणि ते मोबाईल्सचे डिस्क्रिप्शन वेगळे आहेत, कोणाचा कॅमेरा काय तर कोणाचा कॅमेरा काय, कोणाचा प्राईस कमी तर कोणाचा प्राईस जास्त. सप्लायर पण भरपूर पडले आहेत मार्केटमध्ये. ठीक आहे. सो हिअर इन दिस टेबल देर आर मेनी डेटा. अँड हिअर इन प्रोडक्ट देर आर मेनी डेटा. इन सप्लायर ऑल्सो देर आर मेनी सप्लायर्स. मला सांगा, मोबाईल फोन विकणारे किंवा लॅपटॉप विकणारे फक्त एक दोन लोक असतात का? नाही. देर आर मेनी सप्लायर्स. So here for many database in one table, we have many database in another table of supplier. Many database in product table has many database in supplier table. इथं पण डेटाबेस मेनी असेल, इथं पण डेटाबेस मेनी असेल. आता फक्त इथं एकच डेटाबेस असू शकतो का? नाही. प्रोडक्ट आपल्याकडे भरपूर आहेत आणि त्या प्रोडक्टला सप्लाय करायला सप्लायर पण भरपूर आहेत. सो दिस टाईप ऑफ रिलेशनशिप बिटवीन द टेबल इज कॉल्ड एज मेनी टू मेनी. आता तुम्ही एकदा टेक्स्टबुकमध्ये थेरी रीड करून काढलं तर तुम्हाला थेरी पण क्लिअर होऊन जाईल. मी तुम्हाला एक्झाम्पल एकदम पूर्ण बेस्ट एक्सप्लेन केलं बरं का. समज तुम्हाला वन टू वन, बघा परत एक रिव्हिजन. देर आर थ्री टाईप्स ऑफ RDBMS. वन टू वन, वन टू मेनी, मेनी टू मेनी. वन टू वन म्हणजे वन टू वनमध्ये काय होतो? वन डेटा इन डेटाबेस वन विल हॅव ओनली वन सिंगल डेटा इन अनदर डेटाबेस. वन डेटा इन डेटाबेस वन विल हॅव ओनली वन सिंगल डेटा इन अनदर डेटाबेस. आठवते पर्सन आणि पासपोर्ट. सो इथं जसं पर्सन चेंज होणार तसं पासपोर्टचं डिटेल्स पण चेंज होणार. समजलं? सेकंड इज कॉल्ड एज वन टू मेनी. वन टू मेनीमध्ये आपण कशाचं एक्झाम्पल बघितलं? पुणे ॲमेझॉन. सिटीमध्ये पुणे घेतलं अँड मेनीमध्ये ॲमेझॉनचे कस्टमर्स घेतले. आता मला सांगा, पुणे सिटीमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये ॲमेझॉनचे कस्टमर फक्त एक दोन असतात का? नाही, भरपूर. सो दिस टाईप ऑफ रिलेशनशिप बिटवीन द Amazon customer is called as one to many RDBMS. Means one city will have many customers from Amazon, or we can read it opposite also. Many customers are belonging to the company called as Amazon in city Pune. असं सांगितलं तरी चालेल. अँड देन वी कम टू मेनी टू मेनी. मेनी टू मेनीमध्ये काय आहे? मेनी टू मेनीमध्ये लाईक प्रोडक्टमध्ये पण देर आर मेनी प्रोडक्ट्स अँड सप्लायरमध्ये पण देर आर मेनी सप्लायर्स. ठीक आहे. सो वन टेबल in one table in many to many has many database product which will be pointed towards supplier database which also has many database of suppliers. लास्ट पार्ट आपल्या चॅप्टरचा इंट्रोडक्शन टू SQL. आता SQL काय? SQL इज अ स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आता आपण हे सगळे डेटाबेस डिस्कस करतोय, पण हे डेटाबेस ॲक्च्युअलमध्ये बनतो एक लँग्वेजने. त्या लँग्वेजला आपण म्हणतो स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. जसं की तुम्हाला आठवते, आपण आपलं HTMLचं कोडिंग केलं होतं. HTMLचं कोडिंग का केलं होतं बरं? HTMLचं कोडिंग, जावास्क्रिप्टचं कोडिंग का केलं होतं बरं? टू क्रिएट द वेब पेजेस अँड वेबसाईट्स. टू क्रिएट द वेब पेजेस अँड वेबसाईट्स वी रिक्वायर HTML कोडिंग, जावास्क्रिप्ट कोडिंग. In a similar way, if you want to create a database, we will require structured query language. This is also a programming language which is used to create the database, which is used to store the database, which is used to manage or maintain the database. SQLच्या काय कमांड्स आहेत? हे कमांड्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. SQLचे 3 कमांड्स आहेत. एक असतो DDL, एक असतो DML आणि एक असतो DCL. सगळ्यात आधी आहे DDL. DDLचं फुल फॉर्म काय आहे? डेटा डेफिनेशन लँग्वेज. हे बघा इथं दिलेले आहे. DDLचं फुल फॉर्म काय आहे? डेटा डेफिनेशन लँग्वेज.
डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये कोणते कोणते कमांड्स आहेत? क्रिएट डेटाबेस, क्रिएट टेबल, अल्टर टेबल, ड्रॉप डेटाबेस. समजतं सगळ्यांना? सो दीज आर द डेटा डेफिनेशन लँग्वेज कमांड्स, DDL. लक्षात पाहिजे तुम्हाला. एक्झाममध्ये क्वेश्चन असा येऊ शकतो, क्रिएट टेबल इज अ कमांड ऑफ डॅश SQL कमांड. यू मस्ट नो DDL. आणि त्याचं फुल फॉर्म पण माहिती पाहिजे. DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज. म्हणजे DDLच्या आतमध्ये हे कमांड्स, DDLचे कमांड्स यूज करून आपण DBMS क्रिएट करू शकतो, DBMSला अल्टर करू शकतो, DBMSच्या आतमध्ये टेबल क्रिएट करू शकतो. समजते? नेक्स्ट इज DML, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. व्हॉट इज मॅनिप्युलेशन लँग्वेज? डेटा मॅनिप्युलेशन म्हणजे टेबल कुठे गेला? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. डेटा मॅनिप्युलेशन इथे बघा. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज म्हणजे काय? वी कॅन सिलेक्ट द डेटाबेस, वी कॅन अपडेट द डेटाबेस, वी कॅन डिलीट द डेटाबेस, वी कॅन इन्सर्ट द इंट्रोडक्शन इनसाइड द डेटाबेस. जर आपण काय मॅनिप्युलेट म्हणजे काय? एडिटिंग, मॉडिफिकेशन, त्यालाच आपण मॅनिप्युलेशन असं म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही डेटाबेस बनवलं, पण त्या डेटाबेसमध्ये तुम्हाला काहीतरी अपडेट करायचं. यू विल यूज विच कमांड्स? यू विल यूज द डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज कमांड्स. हे बघा, जोपर्यंत तुम्ही हे कमांड्स यूज करणार नाही तोपर्यंत कम्प्युटरला समजणार नाही तुम्हाला डेटाबेस कसं स्टोअर करायचं आहे किंवा डेटाबेस कसं बनवायचं आहे. तर आपण कोडिंग करून किंवा आपण प्रोग्रामिंग करून आधी कम्प्युटरला सांगणार की माझं डेटाबेस कसं असलं पाहिजे. बरोबर? तर हे सगळे कमांड्स आपण वापरून कम्प्युटरला सांगू शकतो की आपण आपलं डेटाबेस कसं असलं पाहिजे. अँड वी कम टू द लास्ट कमांड दॅट इज कॉल्ड एज DCL. DCL स्टँड्स फॉर डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेज इज ऑफ सेक्युरिटी इश्यूज. म्हणजे कुणाला डेटाबेसमध्ये एंट्री द्यायचे, कुणाला डेटाबेसमध्ये एंट्री नाही द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी डेटाबेस ओपन करतोय, पण त्या डेटाबेसनी पासवर्ड विचारलं मला. आता पासवर्ड फॉर एक्झाम्पल मी चुकीचं टाकलं, समजते? पासवर्ड फॉर एक्झाम्पल मी चुकीचं टाकलं तर आय विल बी रिवोक्ड. आता डेटाबेसला परत लॉग इन करतोय मी. डेटाबेस लॉग इन करताना मी पासवर्ड एंटर करतोय. पासवर्ड बरोबर आलं तर आय विल बी ऑथेंटिकेटेड. ऑथेंटिकेटेड म्हणजे काय? आय विल गेट द ॲक्सेस टू व्ह्यू द डेटाबेस ऑर टू एडिट द डेटाबेस. देन इट विल कम अंडर ग्रांट. ग्रांट कधी येणार? जर तुमचा पासवर्ड बरोबर असेल तर ग्रांट येणार. जर तुमचा पासवर्ड चुकला असेल DBMS साठी, देन यू विल बी रिवोक्ड. सो लाईक दिस वी कॅन हॅव अ कंट्रोल ऑन DBMS. Getting everybody? So these are some commands which we can use in programming of SQL. So SQL is a structured query language which can be used to create or to manage the database. समजतं सगळ्यांना? ओके. एकदा हे समरी पण रीड करून घ्या. समरी म्हणजे आपण या चॅप्टरमध्ये काय काय डिस्कस केलं इन शॉर्ट. एक्सरसाइज आहे पुढं. आय होप सो तुम्हाला चॅप्टर हे कळालं आहे. ठीक आहे. आय होप सो एव्हरीबडी अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ DBMS. चॅप्टर सिम्पल आहे. फक्त पूर्ण टेक्स्टबुक एकदा तुम्ही व्यवस्थित रीड करून काढा. पूर्ण टेक्स्टबुक तुम्ही एकदम प्रॉपरली गो थ्रू केलं तर तुम्हाला कुठंच काही डिफिकल्टी येणार नाही. तुम्हाला चॅप्टर सोपं जाईल. फुल फॉर्म्स रीड करून काढा. एक्झामला फुल फॉर्म्स वगैरे विचारतील आणि तुमचं नोट्स पण मेंटेन करत राहा, नोट्स पण कंप्लीट करत राहा. ठीक आहे. चलो देन बाय. मीट यू इन द नेक्स्ट लेक्चर. फक्त आपलं एकच चॅप्टर राहिलं आहे सायबर लॉ, ते पण कंप्लीट करू आणि आपण 11चं पूर्ण प्लेलिस्ट कंप्लीट करूयात. ठीक आहे.